तर नमस्कार सगळ्यांना, रामकृष्ण हरी. तर आपण चाललेलो आहे पंढरपूरला. जवळ टू पंढरपूर ट्रेन आहे ही. तर पंढरपूरला पोचलेलो आहोत आपण. फक्त 1.5 तासात पोचलो आपण जवळात. पण हे आहे पंढरपूर स्टेशन. ट्रेनने खूप सोपा प्रवास झाला आमचा. जवळवरून 1.5 तासात पोचलो आम्ही, एकदम लवकर. तर जसं की इथं बघताय तुम्ही, इथं खूप सुंदर असं पांडुरंगाची म्हणजे असं महल टाईप बांधलेलं आहे. खूप सुंदर आहे. तर आम्हाला आता इथून ऑटो करावं लागेल. तर इथं आम्ही पोचलेलो आहे, तुम्ही बघत असाल. जास्त गर्दी नाही आहे, कारण आता पालखी पण थोड्या दिवसात येणार आहे. तर त्याच्या आधी आम्ही दर्शन घेऊन चाललो. चला बघूया पुढे आपण काय होतं ते. हे बघा, गर्दी तर आहे, पण देवळापाशी लय गर्दी. हे बघा देऊळ, रामकृष्ण हरी. तर आम्ही आता दर्शन नंतर घेणार आहेत. पहिला आम्ही चंद्रभागेला जाऊन येतो. चंद्रभागेशी आंघोळ करून हातपाय धुवून तसंच गोपाळपूरला जाणार आहे आम्ही. हे बघा किती बाजार एकदम गच्च भरला आहे. गर्दी नेहमीच असते इथं पंढरपूरला, आमच्या नेहमी गर्दी असते. खूप सुंदर असं देऊळ आहे. चला. तर चंद्रभागेला जाण्याच्या आधी आम्ही इथं मठात आलेलो आहे. हे मठ खूप स्पेशल आहे, कारण ह्या मठात आमचे आजोबा राहायचे. त्यांनी आपले म्हणजे अख्खे संसार त्यांनी इथंच, संसार त्यागून ते इथंच राहायचे. मी सुद्धा 2 महिने इथं राहिलेलो त्यांच्यासोबत, म्हणून आम्ही इथं बघण्यासाठी आलो होतो आता सध्या. आता तिथून तसंच आम्ही आलो आहोत चंद्रभागेला. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं दृश्य आहे. पाणी सध्या कमी आहे आता, कारण पाऊस, बांध अजून पाणी सोडलेलं नाही वाटतं. म्हणून आता तसंच आम्ही गोपाळपूरला जाणार आहोत बोटने. हे बघा मामा कशी बोट चालवते बघा. हा नुसता वाडा. मी सुद्धा चालवणार आहे पुढे जाऊन. बघा चंद्रभागा. आणि हे बघा, हे एक देऊळ आहे चंद्रभागेच्या मधोमध. रामकृष्ण हरी. आम्ही आता गोपाळपूरला चाललो आहोत बोटीने. तर हे बघा, आम्ही बोट इथं लावले आणि आम्ही आता चाललो आहे गोपाळपूरला. इथं एंट्री आहे. हे बघा, गोपाळपूर, मंगळवेढा, उजेवाडी. तसंच डोंगरावरती देऊळ आहे. हे बघा, इथं शंकराचं आहे, शंकर पार्वती. इथं सगळं आहे. पाळणा आहे, कळशी आहे, हांडा आहे. हो. मला इथं मोबाईल अलाउड केला नाही त्यांनी आत नेण्यासाठी. आणि हे बघा, इथं खाली विठ्ठल रुक्मिणी असं अंडरग्राऊंडमध्ये आहेत. खूप सुंदर असं. हे गोपाळपूर आहे, गोपाळपूर. हे बघा, रामकृष्ण हरी, जय हरी विठ्ठल. आणि हे बघा, असं गोपाळपूरच्या बाहेर असं दृश्य आहे. एकदम कडक ऊन पडलं आहे. पाय नुसतं भासतेत आमचे. बिना चपलीचं कसं गेलो आमचं आम्हाला माहिती आहे. तर आता आम्ही चाललो आहे रिटर्न बोटमध्ये आमच्या. एकदम कडक ऊन होता. हे बघा, चला आता जाऊया. बघा, इथं मी थोडीशी आपलं बोटसुद्धा ओढले, म्हणजे चालवले. मामानं जरा मदत केली. मामा दमलेले खूप. मामाला
मामा म्हणले वळतोच का, तर आम्ही वळतो म्हणलं ठीक आहे. तर अशा प्रकारे ब्लॉग इथेच एंड करूया. बाय.